आर पाटील यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात डान्स बार्सवर बंदी आणून प्रसिद्धी मिळवली होती. आबांचे आदेश मिळताच त्या क्षणी कामाला लागलेलं पोलीस प्रशासन सध्या मात्र याबाबतीत सुस्त दिसतंय. औरंगाबाद शहरात अनेक डान्स बार सर्रास सुरू आहेत. आमचे रिपोर्टर विशाल सिंह करकोटक यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हा स्पेशल रिपोर्ट. ऐतिहासिक औरंगाबाद शहर अनेक राजवटींच्या खुणा आत्मीयतेनं जपणारं शहर, गुण्या गोविंदानं नांदणारी इथली मिश्र संस्कृती, साहित्य, कला, शिक्षण, उद्योग या सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती साधणारं शहर. सूर्यप्रकाशात लख्ख झळाळून उठणाऱ्या या शहरात रात्रीच्या अंधारात मात्र सुरू आहेत काळे धंदे. ऐन नागरी वस्तीत असलेले बार आणि गोंधळ घालणारे दारुडे तिथवरच थांबलेले नाहीयेत हे गोरख धंदे. शहरातल्या बार्समध्ये रात्री रंगतायत बेधुंद पार्ट्या, कर्णकर्कश आवाजातली बिभत्स गाणी आणि त्या गाण्यांच्या तालावर सुरू असतं बार बालांचं अश्लील नृत्य. अनेक बडी धेंड घेतात याचा आस्वाद आणि अचानक होतो पैशाचा पाऊस. हे प्रकार सुरू आहेत औरंगाबाद शहरात. आंतरराष्ट्रीय परिषदा, साहित्य संमेलनं, राजकीय नेत्यांचे दौरे अशी कारणं पांघरत बंदोबस्तात बिझी असल्याचा आव आणणारे पोलीस प्रशासन मात्र अशा डान्स बारवर कारवाईबाबत उदासीनच, जणू काहीच माहिती नसल्यासारखं. खास बाब म्हणजे या बार्समध्ये कुणालाही थेट प्रवेश नाही. या डान्स बारचा रस्ता जातो एका सर्वसाधारण बारमधून. इथं असलेल्या सामान्य परिस्थितीवरून मुरब्बी माणसालाही इथं डान्स बार सुरू असेल अशी पुसटशी कल्पनाही येत नाही. मात्र याच बारमध्ये आहे एक असा दरवाजा ज्याच्या मागे दडली आहे ही अलिबाबाची गुहा. या गुहेचा दरवाजा सुद्धा एका सांकेतिक खुणेतूनच उघडला जाऊ शकतो. आणि ही सांकेतिक खूण माहीत व्हायला तुम्हाला संपादन करावा लागतो डान्स बारवाल्याचा विश्वास. फक्त आणि फक्त विश्वासू माणसालाच या अंधाऱ्या हॉलमध्ये मिळतो प्रवेश, जिथं सुरू असतो हा गोरख धंदा, बार बालांचं अश्लील नृत्य आणि पैशाचा पाऊस. गृहमंत्री आर पाटलांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात डान्स बारवर बंदी आणली आणि आबा महाराष्ट्राचे सुपरस्टार झाले. पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि बार बालांचा धंदा बसला. मात्र ही कारवाई तात्पुरतीच होती का? 26/11च्या हल्ल्यात आबांचं पद गेलं, पण आता पुन्हा आबा गृहमंत्री झालेत. पण त्या पाठोपाठ डान्स बारही पुन्हा सुरू झालेत. मग पोलीस अजूनही शांत का? सावरकर साहेब कारवाई करणार का?